मित्रहो नमस्कार. अजित पवार आपल्यातून जाऊन जवळपास आता महिना होत आलेला आहे. मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या अनेक कडू गोड प्रसंगातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. अजित पवार या व्यक्तीचं नाव काढलं तरी आजसुद्धा घळकण डोळ्यात अश्रू उभे राहतात. हुंदका दाबता येत नाही. या अजित पवारांविषयीच्या कडू आठवणी आज आपण जाणून घेणार आहोत. राज्याचा एक थोर नेता गमावला, अनुभवी नेता गमावला, डॅशिंग नेता गमावला असे अनेक राजकारणी आता म्हणत आहेत. पण महाराष्ट्रानं आणि महत्त्वाचं म्हणजे पवार घराण्यानंच अजित पवारांवर किती अन्याय केला हे आजच्या आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमती. मित्रहो, अजित पवार यांच्याबद्दल एक गोष्ट अनेकांना माहिती नसेल की अजित पवार आमदार होण्यापूर्वी खासदार झाले होते. त्यांची महाराष्ट्र किंवा देशपातळीवरच्या राजकारणामध्ये एंट्री जी झाली तीच डायरेक्ट खासदार म्हणून. शरद पवारांनी त्यांना खासदारकीची संधी दिली होती बारामती लोकसभा मतदारसंघातून. आणि पहिल्यांदा खासदार होऊनसुद्धा अजित पवारांनी जवळपास 3 ते 3.5 लाखाचं लीड घेऊन विजय मिळवला होता. देशातील 2 महत्त्वाचे खासदार ज्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता त्याच्यामध्ये अजित पवार यांचा समावेश होता. ही बाब विसरून चालणार नाही. भलेही त्यांच्यामागे त्यांच्या काकांचं बळ होतं हे सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. पण काही दिवसातच म्हणजे जवळपास पुढच्या 3-4 महिन्यातच अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळचे पंतप्रधान असलेल्या PV नरसिंह राव यांनी शरद पवार यांना केंद्रात बोलवून घेतलं. त्यांना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्याचं सांगितलं. त्यामुळे खासदारकीची जागा एखादी रिकामी व्हावी याच्यासाठी अजित पवारांना त्यांच्या खासदारकीचा त्याग करावा लागला. अजित पवारांनी केंद्रातलं खासदारकीचं पद सोडलं आणि ते महाराष्ट्रात आले. शरद पवार बारामती मतदारसंघातून निवडून गेले आणि संरक्षण मंत्री बनले. त्यावेळची विचित्र परिस्थिती मित्रांनो अशी होती की शरद पवार हे आमदार असतानासुद्धा केंद्रात संरक्षण मंत्री होते आणि अजित पवार हे खासदार असतानासुद्धा महाराष्ट्रात आमदारकी चालवत होते. अजित पवार महाराष्ट्रात आले पण त्यांना महाराष्ट्राची धुरासुद्धा शरद पवार यांनी एकट्या हाती सोपवली नाही. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक संघ होती. पण शरद पवार म्हणतील ते फायनल अशी काँग्रेसची त्यावेळी महाराष्ट्रातील रणनीती होती. कारण काँग्रेसला महाराष्ट्रात वाढवण्यामध्ये शरद पवार यांचा मोठा हात होता. मुत्सद्दी राजकारणी, अतिशय बुद्धिमत्तेचा माणूस आणि सर्व महाराष्ट्राची नाडी ओळखणारा माणूस अशी त्यावेळी शरद पवार यांची राजकीय प्रतिमा होती. संरक्षण मंत्री बनल्यानंतर अजित पवार यांच्यावर महाराष्ट्राची धुरा सोपवली जाईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. पुढच्या टर्ममध्ये महायुतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपद अर्थातच अजित पवार यांना मिळेल असं वाटत होतं. पण अजित पवारांना डावलून मधुकर पिचड यांना शरद पवार यांनी संधी दिली. त्याही वेळी दुर्लक्ष करून महाराष्ट्र मोकळा झाला की अजित पवार हे अजूनही ज्युनियर नेते आहेत, मधुकर पिचड हे थोर नेते आहेत. थोड्या अंशी ते खरंही होतं. त्यामुळे या गोष्टीला आपण अन्याय म्हणावा की नाही हा एक प्रश्न आहे. पण त्याच्या पुढच्या काळात महायुतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं. या दरम्यानच काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडली होती. शरद पवारांनी राष्ट्रवादीचा प्रयोग केला होता आणि या राष्ट्रवादीनं पुन्हा काँग्रेसपासून फुटूनसुद्धा पुन्हा काँग्रेसला साथ दिली. देशपातळीवरसुद्धा म्हणजे केंद्रातसुद्धा आणि महाराष्ट्रातसुद्धा. तर महाराष्ट्रात या दोघांचं सरकार आलं, आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना मिळेल असं वाटत होतं. पण या दरम्यान शरद पवार यांची छगन भुजबळ यांच्याशी सलगी वाढली आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. अजित पवार यांची आणखी एक संधी राजकारणातली हुकली. मित्र त्यानंतर पुन्हा निवडणुका 5 वर्षांनी झाल्या. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा अस्तित्वात आलं. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जागा जास्त होत्या. आता यावेळी तरी अजित पवार यांना नक्की मुख्यमंत्रीपद मिळेल
अशी चर्चा होती, कारण राष्ट्रवादीच्या जागा जास्त होत्या. त्यावेळीसुद्धा शरद पवार 2 पावलं मागे आले आणि राज्यात भांडणं नकोत, विशेष करून त्यांच्या पक्षात भांडणं नकोत, पवार कुटुंबियात भांडणं नकोत, याच्यासाठी शरद पवार यांनी स्वतः अजित पवारांचा राजकीय गेम केला. तो कसा ते पहा. मित्रहो, अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी शरद पवार यांनी एवढ्या मोठ्या जागा असताना महाराष्ट्रात तरीसुद्धा मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आणि त्या बदल्यात काँग्रेसकडून केंद्रामध्ये मंत्रिपदं वाढवून घेतली. राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपदं जास्त देण्यात आली आणि मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीनं पाणी सोडलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार झाले. एवढं मोठं पद जवळ येऊनसुद्धा त्यांच्या सख्ख्या काकानं त्यांना बाजूला ठेवलं. हा विषय झाल्यानंतर मित्रहो, त्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्या आणि त्यावेळी आघाडीची सत्ता गेली आणि शिवसेना भाजपची सत्ता आली. पहिली टर्म पूर्ण झाली आणि दुसऱ्या टर्मच्या काळात असं वाटलं त्या दरम्यान महत्त्वाचं म्हणजे 2007च्या दरम्यान सुप्रिया सुळे यांची राजकारणात एंट्री झाली आणि अजित पवार पुन्हा बॅकफूटवर गेले. शरद पवार यांच्यानंतर अजित पवारांचाच नंबर होता, पण सुप्रिया सुळे या आपण राजकारणात येणार नाही असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे आणि सुप्रियाला काही झालं तर राजकारणात आणणार नाही असं जळगावच्या एका पत्रकार परिषदेत निक्षूनपणे सांगणारे शरद पवार या दोघांनी गेम केला आणि सुप्रिया सुळे यांची राजकारणात एंट्री झाली, तीसुद्धा डायरेक्ट केंद्रामध्ये. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील जडणघडणीत पण लक्ष घालायला सुरुवात केली. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढू लागला आणि अजित पवार बॅकफूटवर गेले. मी मगाशी तुम्हाला एक म्हटलं होतं की मधुकर पिचड ज्यावेळी विरोधी पक्षनेते झाले त्यावेळी एक आपण समजू शकतो की मधुकर पिचड हे त्यावेळेचे थोर नेते होते, अनुभवी नेते होते. त्या तुलनेत अजित पवारांच्याकडे अनुभव कमी होता, हे आपण एक मान्य करू शकतो. पण जर असं होतं तर सुप्रिया सुळेला अजित पवारांपेक्षा पक्षामध्ये प्रमोट का करण्यात आलं हा प्रश्न उरतोच. कारण अजित पवारांचा अनुभव हा सुप्रिया सुळेंपेक्षा आजसुद्धा दांडगाच आहे असं म्हणावं लागेल. तरीसुद्धा स्वतःची मुलगी म्हणून सुप्रिया सुळे यांना झुकतं माप देण्यात आलं. हे झालं. त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले. जयंत पाटील, सुप्रिया सुळे या स्वतः पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरचे निर्णय घेऊ लागल्या आणि अजित पवारांनी दुय्यम स्थान झालं. त्यामुळे अजित पवारांनी पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादीचा एक गट आपल्यासोबत नेला आणि पहाटेचा शपथविधी उरकला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा शपथविधी उरकला. मात्र त्यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा लगा मोडला. अजित पवारांबरोबर गेलेल्या सर्व आमदारांना परत मिळवण्यात शरद पवारांनी यश मिळवलं आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार गडगडलं. अजित पवार पुन्हा एकदा माघारी परतले, 2 पावलं मागे आले. त्याने काकांची माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न झाला. नुसता प्रयत्न झाला नाही तर महाराष्ट्राने सुद्धा त्यांच्याकडे व्हिलन म्हणूनच पाहिलं. पण अजित पवारांसारख्या एका व्यक्तीला, जुन्या जाणत्या व्यक्तीला अशी व्हिलनगिरी करण्याची वेळ का आली आणि कुणी आणली याचा महाराष्ट्रानं कधीही विचार केला नाही. मित्रांनो, ते झाल्यानंतर अजित पवार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामील झाले उपमुख्यमंत्री म्हणून. आता मगाशीच म्हणायचं झालं तर मगाशी मी शरद पवारांच्याच बाजूने एक वाक्य बोललं की मधुकर पिचड यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यामध्ये त्यांचा अनुभव दांडगा होता याचा विचार शरद पवारांनी केला असेल. मग मला सांगा, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणताही अनुभव नसलेला, कोणतंही लोकप्रतिनिधित्व अगोदर नसलेल्या आदित्य ठाकरे यांना राजशिष्टाचार मंत्री वगैरे अशी मंत्रिपदं का देण्यात आली? बरं, त्याचाही पेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे अननुभवी असलेल्या उद्धव ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी का बसवण्यात आलं याची उत्तरं कोण देईल? तर असं झालं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पुन्हा उपमुख्यमंत्री झाले अजित पवार. हे सरकार 2.5-3 वर्षात गडगडलं आणि महायुतीचं सरकार पुन्हा आलं. यावेळी मात्र गेम खेळताना अजित पवार यांनी सर्व आमदारांना एकत्र केलं, त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली आणि हा गट, अजित पवार गट, पुन्हा एकदा
महाविकास आघाडीतून बाहेर पडला आणि त्यांनी महायुतीशी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पुन्हा उपमुख्यमंत्री झाले अजित पवार. अनेक आमदारांना खाती मिळाली महत्त्वाची. हे सगळं पदरात पाडून गेलं. त्यावेळीसुद्धा व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न अजित पवारांनाच झाला. हे सगळं होत असताना मित्रांनो, अलीकडेच लोकसभा निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नींना, सुनेत्रा पवार यांना अजित पवार गटानं संधी दिली. त्यांच्या विरोधात होत्या त्यांच्याच नणंद असलेल्या सुप्रिया सुळे. यावेळी बोलताना एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी असा एक उल्लेख केला होता की सुनेत्रा पवार ह्या ओरिजिनल पवार नाही, त्या बाहेरून आलेल्या आहेत. त्यामुळे पवार घराण्याच्या लेकीला या निवडणुकीत विजयी करा. अतिशय जिव्हारी लावणारं वाक्य. असं म्हटलं जातं की आपल्या घरी आलेली सून ही आपल्याच घरची एक लेक असते. लेक म्हणून तिच्यावर प्रेम करा, असं म्हणणारा महाराष्ट्रातील एक जुना जाणता आणि थोर नेता असं म्हणतोय की ती पवारांची काही ओरिजिनॅलिटी नाही आहे, तर ती बाहेरून आणलेली आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीला आणि शरद पवारांच्या पुतण्याला म्हणजे अजित पवार यांना काय वाटलं असेल याचा अजिबात विचार शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कुणीही केला नाही. आज अजित पवार गेल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळतोय, पण त्याच महाराष्ट्रानं सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी अजित पवार यांच्या भावना कोणी बघितल्या नाहीत किंवा सुनेत्रा पवार यांच्यावर अशा अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या शरद पवारांचा समाचारही कोणी घेतला नाही. त्याच्या पुढच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा शरद पवार यांनी पुतण्यालाच उभं केलं आणि पवार घराण्यातली भाऊबंदकी चार चौघात आणली. सांगायचं झालं मित्रांनो तर ठीक आहे की शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे सुनेत्रा पवार या बाहेरच्या व्यक्ती आहेत. अजित पवार तर बाहेरचे नव्हते. मग त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन शरद पवार यांनी एवढा कोणता मोठा राजकारणात तीर मारला होता. या सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो. पण कसं असतं माहिती आहे का, बाहेरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी आपल्याला किरकोळ जखम होते, पण आपल्या घरातलाच जुना जाणता व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे प्रत्येक शब्द हे काळजावर वार करीत असतात. याच प्रकारच्या अनेक वारांनी घायल झालेल्या सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर स्वतःला सावरलं आणि पुढे राजकीय स्थित्यंतर घडण्याच्या आतच, कारण तुम्हाला माहिती असेल अजित पवार यांचा मृत्यू झाला आणि पुढच्या 1 दिवसातच म्हणजे त्यांच्या चितेला अग्नी देण्याच्या अगोदरच शरद पवार गटाकडून एक अफवा पसरवण्यात आली की अजित पवार आणि शरद पवार गट हे एकत्र आणणं हे अजित पवार यांचं स्वप्न होतं. अशी अफवा पसरवण्यात आली, अशा बातम्या पसरवण्यात आल्या. त्या बातम्या प्रत्यक्षात येण्याअगोदरच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या बातम्या धुडकावून लावल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर, त्यांच्या घाईच्या निर्णयावर अतिशय टीका झाली. पण त्यांच्या खंबीर होण्यामागे त्यांना वेळोवेळी दिलेला पवार घराण्याने दिलेल्या जखमा हे एक महत्त्वाचं कारण होतं. मित्रो, या संपूर्ण प्रक्रियेवर तुमचं मत काय जाणून घेण्यात आम्ही उत्सुक आहोत. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.